Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। राज्यातल्या ओबीसी नेत्याचा तोल जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। पुण्यातल्या कोंढव्यातला हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अगदी आगीसारखा फटाफट पसरला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये असलेल्या मराठा तरुणांचं असं म्हणणं होतं, मराठा समाजाच्या तरुणांचं असं म्हणणं होतं की संबंधित व्यक्तीने दारू पेलेली होती। नाव आहे लक्ष्मण हाके। गेल्या इतक्या दिवसापासून महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या विरोधात ज्यांनी भूमिका घेतली त्या लक्ष्मण हाकेंचा हा व्हिडिओ होता। पण लक्ष्मण हाकेंनी खरंच दारू प्यायली होती का आणि जर हाके संध्याकाळच्या वेळी बसले होते तर या सगळ्याची टिप नक्की कोणी दिली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओत शोधायची आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या मागे कॉन्ट्रोवर्सी काय आहे, एक्झॅक्टली काय घटना घडल्यात, पोलिसांनी काय रिपोर्ट केलं आणि मेडिकलचा हाकेंचा अहवाल नक्की काय सांगतो, जे त्यांची ब्लड सॅम्पल्स घेतले होते हे नक्की काय सांगतात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि या सगळ्या पाठीमागचं राजकारण ए टू झेड गोष्टी समजून घ्यायच्यात। नमस्कार, मी ओमकार वाबळे, तुमच्या सगळ्यांचं मुंबई तकमध्ये स्वागत। काल संध्याकाळी 7 ते 7:30 वाजल्याची घटना आहे। लक्ष्मण हाके त्यांच्या काही समर्थकांसोबत कोंढव्यातल्या एका हॉटेलपाशी होते। लक्ष्मण हाके तिथे असल्याचं काही मराठा युवकांना कळलं। मराठा युवक तिथे गेले। हाकेंच्या म्हणण्यानुसार 2 युवक होते, एक मते नावाचे कोणतरी होते आणि आणखी एक व्यक्ती। 2 व्यक्तींनी जाऊन त्यांना काही प्रश्नांचा जाब विचारला। जाब विचारण्याचं प्रकरण काय होतं तर हाकेंनी काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंवरती टीका केली होती। संभाजीराजे कोल्हापूरचे जे संभाजी छत्रपती आहेत ते काही आमचे नेते नाही आहेत, त्यांना आमचा समाज नेते मानत नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य होतं। याच्या व्यतिरिक्त जरांगे पाटलांच्या बोलण्या विरोधात जो कोणी समाजातला एक राजकीय नसलेला नेता जो सोशल अँगल याला आपण समजा दिला की तर असा नेता कोणी बोलतानाचा असेल तर लक्ष्मण हाके हे सगळ्यात पहिले होते। 26 सप्टेंबरची तारीख अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ज्यावेळी जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं त्यानंतर लगेचच हाकेंनी सुद्धा त्यांचं उपोषण सोडलं, लिंबू पाणी प्यायलं आणि त्यानंतर काही दिवस आत्ता उलटले आणि गेल्या 5 दिवसात हा व्हिडिओ सगळा व्हायरल झाला। कोंढव्यामधली संध्याकाळची घटना होती, 7-7:30ची वेळ होती जसं मी तुम्हाला सांगितलं। पण या गोष्टीचं रिपोर्टिंग व्हायला, हे व्हिडिओ यायला 8:30 ते 9 वाजले, कारण तोपर्यंत कॉन्ट्रोवर्सी आणखी वर गेलेली होती। मराठा तरुण सोबत होते, त्यांनी हाकेंना तिथूनच चालत कोंढवा पोलीस स्टेशनपर्यंत आणलं। या सगळ्यांचं म्हणणं होतं की हाकेंनी मद्यपान केलेलं आहे, त्यांनी दारू पेलेली आहेत। आता व्हिडिओ काय सांगतोय तर व्हिडिओ सुरुवातीला जे आले त्यामध्ये काही ठिकाणी हाकेंचा तोल जाताना दिसतोय, त्यांचे काही समर्थक त्यांना धरताना दिसतात। प्रथमदर्शनी चित्र असू शकतं, पण व्हिडिओ हे काही शाश्वत सत्य आहे का असा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे। मराठा तरुणांची भूमिका या सगळ्यामध्ये काय होती ती आपण समजून घेऊ, कारण त्यांनीच हाकेंना पुढे आणलं, त्यांनीच हे व्हिडिओ शूट केले आणि तिथून पुढे ही सगळी ठिणगी लागली। या ठिणगीचं वणव्यात रूपांतर झालं आणि अखेर ससून हॉस्पिटलच्या ब्लड चाचणीमध्ये हा वणवा कुठेतरी शमला असं आपण म्हणू। मराठा तरुण आले, त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। हाकेंचं असं म्हणणं की त्याच्या आधी दोघांनी आले, त्यांनी त्यांना जाब विचारलेला होता की तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध का करत आहात, संभाजीराजांबद्दल तुम्ही असं कसं काय म्हणालात, या सगळ्यावरती नक्की काय झालं याच्याबद्दलची कोणतीच स्पष्टोक्ती कोणी दिलेली नाही आहे। पण मराठा तरुण त्यांना चालत सगळेजण आणखी जमले त्या तासाभराच्या याच्यामध्ये, फोनाफोनी झाली। काही समर्थक हाकेंकडून सुद्धा पुण्यामध्ये पोहोचले ओबीसी समाजाचे आणि त्यांना चालतच अशा पद्धतीने कोंढवा पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलं। तरुणांचं असं म्हणणं होतं की आम्ही त्यांना जाब विचारला त्यावेळी ते मद्यपान करत होते आणि त्यांनी दारूच्या नशेत आम्हाला शिवीगाळ केली। छत्रपती संभाजीराजांवरती तर ते आधीच बोललेले होते, पण जी भाषेची मर्यादा पाळायची होती ती काही हाकेंनी पाळलेली नाही आणि त्यामुळे आमचा या सगळ्याला आक्षेप आहे। एखादा नेता जो एक सामाजिक आंदोलन उभं करतो तो या सगळ्यांतर मद्यपान करू शकतो का, अशा पद्धतीने तो आम्हाला मराठा समाजाला वागवू शकतो का, असे काही महत्त्वाचे प्रश्न या सगळ्या तरुणांनी उपस्थित केले। आता मूळ मुद्दा असा आहे, ही कॉन्ट्रोवर्सी कुठपर्यंत गेली, ही कॉन्ट्रोवर्सी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गेली। कोंढवा पोलीस म्हणाले की ओके आम्ही याची चौकशी करतोय, काय चाललंय काय नाही। त्यांनी हाकेंनाही बसवलं आणि तरुणांनी काय मागणी केली ते म्हटले हाकेंची सगळ्यात आधी ब्लड टेस्ट करा, ते दारू पेलेत की नाही आम्हाला ते समजून घ्यायचं आहे। तोपर्यंत हे व्हिडिओ सोशल मीडियावरती अगदी पसरलेले होते, वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सगळी सुरुवात झाली होती आणि या सगळ्यामध्ये कालची रात्र संपायला जवळपास म्हणजे रात्र संपलीच, पण पहाटे सकाळी 4 वाजले तोपर्यंत ससूरमध्ये हा सगळा ड्रामा सुरू राहिला। पोलिसांकडे बसलेले होते, तिथे काही माध्यमकर्मी पोहोचले, त्यांनी पण विचारण्याचा प्रयत्न केला। आता मराठा तरुणांनी शेवटपर्यंत म्हटलं की ब्लड टेस्ट झाली पाहिजे, त्यातूनच आम्हाला कळेल हे दारू पेलेत की नाही आणि मग त्यांनी आम्हाला शिवीगाळ काय केला याचा आम्ही सगळ्याचा जाब विचारू। तणावाची परिस्थिती तयार झाली होती, दोन्ही समुदायांचे वेगवेगळे समर्थक समोर आले होते, दोन्हीकडून घोषणाबाजी चालू होत्या, काही प्रमाणात तिथे धक्काबुक्की सुद्धा झाली। पण हाकेंनी मुळात मद्यपान करावं की नाही करावं, त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय करावं हा मूळ जरी त्यांचा विषय असला तरी सुद्धा
एक प्रश्न अनुत्तरित आहे, तो म्हणजे लक्ष्मण हाके यांची टीप नक्की दिली कोणी? या सगळ्या मागच्या कारणांची उकल जर करायची असेल तर आपल्याला परत एकदा 26 सप्टेंबरच्या अलीकडे जावं लागेल की मराठा समाजाच्या आणि मराठा समाजाची जी लोक आता जे जरांगे पाटलांचे समर्थक आहेत, हे सगळे जे आरक्षणासाठी वाट बघतायत, सरकारकडून नोटिफिकेशन कधी निघतं या सगळ्यासाठी ते थांबलेले आहेत. काही जण सरकारवर विश्वास दाखवत आहेत, तर जरांगे पाटील स्वतः देवेंद्र फडणवीस यांना बोलत आहेत सुद्धा. लक्ष्मण हाके हे देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांचे प्रणित नेते आहेत असा मराठा समाजातील नेते काही आरोप करत आहेत. त्यांनी त्यांना पुढे केलेलं आहे. ते काय सकल बहुजन समाजाचे किंवा सकल ओबीसी समाजाचे ते नेते नाहीत असा मराठा समाजातल्यांनी काही आरोप केलेला आहे. पण या सगळ्यातली मेख कुठे आहे की लक्ष्मण हाके जे काही करत असतील किंवा ते कदाचित नसतीलही करत, या संदर्भातला रिपोर्ट काय ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला सांगेन. पण लक्ष्मण हाके जे काही गोष्टी करत होते त्या ठिकाणी मराठा तरुण एक्झॅक्टली पोचले कसे? आता दोनच गोष्टी असू शकतात. एकतर मराठा समाजाचे काही तरुण किंवा काही नेते हे हाकेंना सुरुवातीपासून फॉलो करत होते. ते लक्ष्मण हाके कुठे होते त्यांच्या सगळ्या त्यांच्या हालचालीत या सगळ्यांवरती लक्ष ठेवत होते, त्या गोष्टी ट्रॅक करत होते आणि ते ट्रॅक करता करता लक्ष्मण हाके त्यांना एखाद्या ठिकाणी सापडले असावे. दुसरं महत्त्वाचं काय की हाकेंसोबत कालच्या रात्री होतं कोण की त्यांनी या सगळ्याची टीप ही लक्ष्मण हाके इथे या ठिकाणी आहेत या संदर्भातली टीप त्यांनी मराठा समाजाच्या तरुणांना दिली आणि त्यानंतर हा सगळा राडा झाला. सध्या मराठा समाजाच्या आणि जरांगे पाटलांच्या हे जे काही समर्थक आहेत यांची मोडस ऑपरेंडी काय आहे की ज्या ज्या ठिकाणी राजकीय कार्यक्रम सुरू आहेत त्या ठिकाणी समर्थक जातात, त्या ठिकाणी जाऊन निवेदन देतात आणि त्याच्या आधी घोषणाबाजी करतात. त्या ठिकाणी संबंधित नेत्यांना भेटण्याची ते विनंती करतात आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यावर तुमची भूमिका काय, ही भूमिका आम्हाला सांगा. अशा पद्धतीने सध्या जरांगे पाटलांनी मधल्या काळात आदेश दिले होते की तुम्ही नेत्यांना जाऊन थेट भेटा, त्यांना अडवा आणि त्यांना जाब विचारा. तशा पद्धतीने राज्यभरात सगळे चालू आहेत. म्हणजे पुण्यात सुद्धा कुठे बैठका होत असतील तर मराठा समाजाचे तरुण तरुणी त्या ठिकाणी येतात, ते त्या ठिकाणच्या नेत्यांना जाब विचारतात. ते विचारतात की तुमची भूमिका काय आहे, तुम्ही क्लिअर करा. आणि याला कोणताच पक्ष सध्याच्या काळात अलहिदा राहिलेला नाही आहे. त्यामुळे कोणत्याच पक्षाला यामधून सूट मिळालेली नाही आहे. कोणत्याही पक्षाचा, सत्तेतला असू दे सत्तेतला नसू दे, हा पक्ष कुठेही त्यांचे राजकीय कार्यक्रम घेत असेल त्या ठिकाणी मराठा समाजाचे सगळे तरुण जातात आणि त्यांना त्या ठिकाणी जाब विचारतात. नंतर ते त्यांच्या मागण्या काय त्याबद्दल निवेदन देतात आणि तिथून ते निघून येतात. अशाच पद्धतीचं हाकेंसोबत काहीतरी घडलं असं प्राथमिक हाके सांगत होते. पण तरुणांनी शेवटपर्यंत मागणी केली की ब्लड टेस्ट झाली पाहिजे. अखेर ये सब सिलसिला ससून में जाके पहुंचा. पोलीस स्वतः कोंढवा पोलीस स्टेशनमधून हाकेंना बोलेरो गाडीत टाकलं, ससून हॉस्पिटलला घेऊन गेले आणि हॉस्पिटलला जाऊन ब्लड टेस्ट केली. ब्लड टेस्टचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला. याचा अर्थ लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायलेली नव्हती हे ससूनच्या डॉक्टरांनी सांगितलं. यातली आणखी काही ब्लड घेऊन ते एखाद्या प्रायव्हेट लॅबमध्ये द्याव्यात, जेणेकरून आठवडाभरात त्याच्यावरती जे या सगळ्यातले जे ग्रो होतात आणि त्या ग्रो होऊन त्या गोष्टी कळतं साधारण की ते रक्त कोणाचं असतं कोणाचं नाही वगैरे, अशा बऱ्याचशा त्या सायंटिफिकल प्रोसेस असतात. या सगळ्यातून जावं आणि मग आणखी स्पष्टोक्ती यावी याबद्दल तरुणांनी आता मागणी केली. पण मुद्दा असा आहे, पोलिसांनी सांगितलं आहे की आमच्याकडे याबद्दल गुन्हा दाखल करून घेणार का अशी कोणती गोष्ट अजून तरी सापडलेली नाही आहे. मराठा तरुणांचा आक्षेप असू शकतो, पण ते कायद्यात बसतं की नाही या गोष्टी आम्हाला तपासाव्या लागतील. राजा DCP होते, त्यांनी या पद्धतीला दुजोरा दिला. दुसरं महत्त्वाचं, हाकेंनी मद्यपान केलेलं नाही हे ते सुरुवातीपासून सांगत होते, पण त्यांचे जे तोल जातानाचे व्हिडिओज दिसत होते त्या काहीतरी गोष्टी कॉन्ट्राडिक्टरी दाखवते आणि प्रथमदर्शनी असं वाटलं की त्यांनी ते केलंही असावं, कारण ते इतके सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि त्याच अँगलने व्हायरल झाले. जे हाकेंनी केलेलं नाही याचा निर्वाळा ससून हॉस्पिटलच्या रिपोर्टने दिलेला आहे. आता बात निकली है तो दूर तलक जाएगी आणि काल रात्रीपासून त्याच पद्धतीच्या गोष्टी घडत राहिल्या. पण अजूनही एक गोष्ट मात्र क्लिअर नाही झाली, ते म्हणजे हाके या ठिकाणी आहेत, ही टीप नक्की दिली कोणी? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत या व्हिडिओवरती नक्की कळवा. याच्या पलीकडे जाऊन आणखी मोठं राजकारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात दसऱ्यानंतर होणार आहे, या सगळ्यासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला असतील किंवा इन्साईट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. मुंबई तक फॉलो करा. कॅमेरा पर्सन गोपाळ हळणेसोबत मी ओमकार वाबळे, मुंबई तक, पुणे.